नमस्कार मित्रांनो, "तूही रे माझा मितवा" या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्या ही पोलिसांना सांगत असते की याच घरातली डर्टबॅग आहे ती ईश्वरी, जिने आमच्या ARला किडनॅप केलेलं आहे. मला तर वाटतंय ना की तिच्या सांगण्यावरून हे सगळं झालेलं असणार आहे आणि हेच आहे ते या ईश्वरी देसाईचं घर. हे तिचे नातेवाईक आहेत ज्यांनी तिला सपोर्ट केला आहे. सर, तुम्ही यांची कसून चौकशी करा. हे ईश्वरी देसाईचं घर आहे आणि तिनेच हे सगळं केलं आहे असाच आमचा डाऊट आहे. तीच सुरुवातीपासून आमच्या ARवर लक्ष ठेवून होती, असं सगळं ती सांगत असते. त्यावेळेला हे ऐकून जयू आत्याला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की "हो, काय बोलताय हे तुम्ही लोक?" आणि त्यावेळेला मग आता लावण्य म्हणते की "काय बोलताय म्हणजे हे सगळं तुमच्याच मुलीने केलेलं आहे, तुमच्याच घरातल्या मुलीने केलं आहे ना, बरोबर ना?" त्यावेळेला मग जयू आत्या म्हणते की "नाही हो नाही, खरंच असं काही नाही आहे. तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. तिच्यावर नको ते आरोप करू नका." त्यावेळेला मग आता लगेच पुढे नम्रता म्हणते की "हो ना, खरंच आमची ताई अगदी इमानदारीने काम करत होती तुमच्या कंपनीत." तेव्हा लावण्य म्हणते की "बस कर, हेच ऐकून ऐकून ना आता आम्हाला कंटाळा आला आहे. त्यामुळे तेच तेच बोलू नकोस." आता नंतर जयू आसवं गाळायला लागते. तेव्हा वल्लरी म्हणते की "मला माहिती आहे, हेच असतं यांच्या लोकांचं की आसवं गाळायची, 4 आसवं गाळली की समोरच्या लोकांची सिंपती मिळवता येते ना, आणि बरं जमतं हो तुम्हाला अशी सगळी नाटकी करायला. मस्तच आहे हे सगळं. नाही म्हणजे आपल्या मुली या गरीब मुली श्रीमंत मुलांच्या पाठी लावायच्या आणि त्यानंतर त्यांची संपत्ती गटकावायची. हे सगळे जुने चोचले आहेत. सगळं काही आम्हाला माहिती आहे. तुम्ही सांगितलंय ना तुमच्या भाचीला असं करा म्हणून, बरोबर ना?" असं म्हणून आता जयू आत्याला त्या दोघीही टोमणे मारत असतात. नंतर वल्लरी म्हणत असते की "हो गं लावण्या, तू बरोबर बोलतेस, हे सगळं या घडवून आणतायत." नंतर मग लावण्य म्हणते की "इन्स्पेक्टर साहेब, इंदोरचा जो काही फॅशन शो झाला होता ना, तेव्हापासून यांची भाची ही आमच्या ARवर लक्ष ठेवून होती. तेव्हा काही करता आलं नव्हतं तिला, म्हणूनच ती आता आमच्या कंपनीमध्ये येऊन घुसली आणि आमच्या कंपनीमध्ये काम करता करता तिने ARचा बदला घेण्याचं ठरवलं होतं. मला वाटतंय की म्हणूनच ती मुद्दाम आमच्या कंपनीत घुसली असावी, जेणेकरून तिला आमचा सगळा बदला घेता यावा. म्हणूनच ते सगळं हिचं कारस्थान असणार आहे." असं आता इथे लावण्या ही सांगत असते. त्यावेळेला मग लावण्य पुढे पुढे आरोप लावत जाते की "सो चीप, सो डिस्गस्टिंग. खरंच इथं सगळं वागताना तुम्हाला लाज कशी नाही वाटत? म्हणजे तुम्ही लोक असं करूच कसं शकता? ज्यांच्याकडे काम करताना तुम्ही असा विचारच कसा करू शकता?" त्यावेळेला नम्रता म्हणते की "प्लीज, तुम्ही माझ्या ताईबद्दल काही बोलू नका. तुम्ही वाटेल ते आरोप करत सुटला आहेत. तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही तिच्याबद्दल काय बोलताय ते? ती खरंच खूप चांगली आहे आणि ती फक्त कंपनीत तिचं तिचं काम करते इमानदारीने. परंतु तुम्ही नको ते आरोप लावताय तिच्यावर. हे आम्ही सहन करणार नाही." त्यावेळेला लावण्य म्हणते की "तू गप्पच बस. तुझी बहीण काय आहे ना, आम्हा सगळ्यांना चांगलंच माहिती." त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की "हे बघा, तुमच्यावर असे आरोप लावण्यात आले आहेत की अर्णव राजेशिर्के यांना तुमच्या घरातल्या मुलीनेच किडनॅप केले. त्यामुळे आम्हाला तुमच्या घराची आता झडती घ्यावी लागेल." त्यावेळेला आता जयू मामी म्हणते की "नको ना, प्लीज नको, असं करू नका. अहो, आमच्या घराची बदनामी होईल हो या सगळ्या चाळीमध्ये. आम्ही शरीफ लोक आहोत. प्लीज असं करू नका ना." असं म्हणून आता ती हात जोडत असते आणि सगळ्या कॉन्स्टेबलला थांबवत असते. परंतु त्यावेळेला कॉन्स्टेबल ऐकून घेत नाही. ती म्हणते की "थांबा, आम्हाला आमचं काम करू द्या." जयू मामी पोलिसांना म्हणते की "प्लीज असं करू नका. हो, आमची सगळीकडे बदनामी होईल." त्यावेळेला आता जयू आत्या म्हटल्यावर ते म्हणतात की "आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्या कामामध्ये अडथळा तुम्ही प्लीज आणू नका." असं म्हटल्यावर आता इथे लगेच पुढे जयू आत्या आणि नम्रता येते आणि म्हणतात की "असं नका करू, मी हात जोडते तुमच्यापुढे. तिने असं काही केलेलं नाही आहे." त्याच वेळेला आता इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की "जर आम्हाला तसा काही पुरावा सापडला ना, तर मात्र आम्ही तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे आम्हाला आमचं काम करू द्या. आम्हाला आमची जी केस आली आहे हातात ती घेऊ द्या." परंतु सगळेजण आता त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. त्यांच्या घरात झडती घेत असतात. आता जयू ही वल्लरी मामी आणि लावण्यासमोर हात जोडत असते की "प्लीज असं काही करू नका. प्लीज आम्ही जे काही म्हणतोय ते ऐका. प्लीज." असं म्हणून आता ते हात जोडत असतात. त्याच वेळेला मीडियावाले देखील आलेले असतात आणि मीडियावाले देखील बदनामी करायला सुरुवात करतात. आता एक त्यातला म्हणतो की "मला सांगा की मॅडम, तुम्ही हे सगळं जेव्हा करत होतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होतात का? ईश्वरीने हा प्लॅन कधी आखला होता?" असं म्हटल्यावर आता दोघींचे तोंड बंद होते. पुढे पुढे सगळे पत्रकार एक 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 प्रश्न विचारत असतात, ज्याने जयूची धांदल उडत असते. नंतर पुढे दुसरी पत्रकार विचारते की "मॅडम, मला सांगा की ज्यावेळेला ईश्वरी देसाई ह्या बाहेर निघाल्या होत्या त्यावेळेला त्यांनी तुम्हाला काही सांगितलं होतं का? त्यांनी तुम्हाला काही कल्पना दिली होती का की त्या अर्णव राजेशिर्के यांना किडनॅप करणार आहेत किंवा त्यांना गायब करणार आहेत, असं काही तुम्हाला सांगितलं होतं का घरातून निघताना?" त्यावेळेला तर जयूला काय बोलावं हे काही सुचत नसतं.
नंतर पुढचा पत्रकार म्हणतो की मॅडम, मला जरा एक गोष्ट खरं खरं सांगा की जे काही अर्णव राजेशिर्के यांचे विरोधक आहेत, हे विरोधकच ईश्वरी देसाईंचा वापर करून त्यांना किडनॅप तर करून घेत नसतील ना? तुम्हाला काय वाटतं याबद्दल, की विरोधकांना ईश्वरी देसाई मिळाले असतील का? असा प्रश्न हा जयूला विचारल्यावर तिला काहीच कळत नसतं. सगळे पत्रकार आपापल्या परीने एक एक वाईट साईड प्रश्न विचारत असतात. त्याने तिला खूप त्रास होत असतो. आता वेळेत येते म्हणजे चाळीतल्या लोकांची. आता चाळीतले लोक ओरडायला लागतात आणि म्हणतात की हे बघा, मला तरी वाटतंय की आपल्या चाळीमध्ये ना असे लोक राहता कामा नये. जयू, तुमच्या मुली अशा वाया गेली असतील दोन्ही, हे आम्हाला खरंच माहीत नव्हतं, परंतु खरंच खूप वाईट परिस्थिती आहे तुमच्या घराची. म्हणूनच आम्हाला तर असं वाटतं ना की अशी मुलं ना, अशी माणसं आपल्या चाळीत राहताच कामा नये, नाहीतर आपल्या चाळीचीच बदनामी होईल. असं म्हणून आता ते त्यांच्यावर बोलत असतात आणि त्यांना चाळीतून काढण्याची धमकी देत असतात. तेव्हा जयू आत्या आणि नम्रता दोघेही मिठी मारून रडत असतात. वल्लरी खूप खुश होते कारण तिचं काम झालेलं असतं आणि लावण्या मनातच म्हणते की येस, वी डिड इट, असं म्हणून ती खुश होत असते. नंतर इथे आता राकेश हा रस्त्याने चाललेला असतो. तो म्हणतो की हे सगळं काय चाललंय? ईश्वरी अशी पहिली मुलगी आहे जिला मिळवण्यासाठी मी इतके प्रयत्न करतोय, इतकं तिला स्वतःच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु माझा एकही प्रयत्न यशस्वी होत नाहीये. नक्की काय होतंय? उलट यापेक्षा ती ईश्वरी ही त्या अर्णवच्या जास्त जवळ जातीये आणि नेमकं काय घडतंय काहीच कळत नाहीये. तो अर्णव तर तिचा रागराग करतो, परंतु ते दोघंही असे एकत्र असतील तर नेमकं काय होईल खरंच कळत नाहीये. कदाचित अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही एकत्र आले तर? आता ते दोघंही एकत्र असताना त्यांच्यामध्ये काय घडलं असेल असा विचार आता इथे त्याच्या डोक्यामध्ये येत असतो आणि तो सारखा सारखा ईश्वरीचाच विचार करत असतो. त्यानंतर त्याच्या डोक्यात एक गोष्ट येते की इथे अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही जंगलात बसलेले असतात आणि तिकडे त्यांनी रात्रीची शेकोटी केलेली असते. आता अर्णव हा जे ईश्वरीचे केस असतात ते केस कानामागून बाजूला करतो आणि तिच्याकडे अगदी प्रेमाने बघत असतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघतो. त्या ईश्वरीला खूप लाज येते आणि ती तिचे डोळे खाली घालते आणि डोळ्याकडे बघतही नसते. त्यावेळेला तो तिच्या गालाकडे हात ठेवून चेहरा स्वतःच्या दिशेने ओढवतो आणि मग दोघंही एकमेकांच्या नजरेत बघत असतात. त्यावेळेला आता लगेच अर्णव तिला बघतच तिच्या डोळ्यात बघत म्हणतो की ब्युटिफुल, इट्स व्हेरी ब्युटिफुल, असं म्हटल्यावर आता ती पुन्हा मान खाली घालते आणि लाजत असते. त्यावेळेला मग आता तो म्हणत असतो की नाही, खरंच मी खरं बोलतोय, मी काहीच खोटं बोलत नाही आहे, तू खूप ब्युटिफुल आहेस, खूप सुंदर आहेस. त्यावेळेला ती म्हणते की अच्छा, मग मी इतकी सुंदर वाटते तुम्हाला, मग माझ्याशी भांडता कशाला? माझ्याशी प्रत्येक वेळेला तुम्ही वाद का घालता? मी जर इतकी चांगली वाटते तुम्हाला तर? त्यावेळेला आता लगेच अर्णव प्रेमाने म्हणतो की नाही, आता इथून पुढे मी अजिबात वाद घालणार नाही किंवा अजिबात तुझ्याशी भांडणार देखील नाही. त्यावेळेला मग आता ईश्वरी हसायला लागते आणि अर्णव आता म्हणतो की आता इथून पुढे फक्त आणि फक्त तुझ्यावर मी प्रेम करणार आहे, कुठल्याही प्रकारचा वाद तुझ्याशी मी घालणार नाही, असं आता ते दोघंजणी एकमेकांकडे बघून बोलत असतात आणि ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. आता काय करावं काय नाही हे दोघांनाही सुचत नाही, फक्त एकमेकांच्या नजरेत ते बघत असतात. त्यावेळेला इथे आता पटकन राकेशला एक माणूस मागून हात मारतो आणि म्हणतो की ओ, काय चाललंय काय तुमचं? रस्त्याच्या मध्येच काय उभे आहात तुम्ही? नाही म्हणजे हा रस्ता तुमच्या पप्पाचा वगैरे आहे का? अहो, हा रस्ता असा मध्ये रस्त्यावरची गाड्या कशा चालणार? तुम्ही असे मध्ये उभे राहणार तर? कसला विचार करताय नक्की? असं म्हणून तो माणूस आता त्याला जरासा डिवचत असतो. त्यावेळेला आता अर्णवच्या विचारांमध्येच गुंगलेला राजेश हा पटकन बाजूला होतो आणि तिकडून गाडी घेऊन तो माणूस निघून जातो. आता राकेश विचार करू लागतो की नाही, काही झालं तरी असं करून मला चालणार नाही आणि असं स्वप्नातही घडायला नको. खरंच अर्णव आणि ईश्वरी असे करत असतील का? नाही, हे माझं असं दिवसा स्वप्न पडणं पण खूप धोक्याचं आहे. दोघांना असं एकमेकांच्या जवळ येऊन देता कामाच नाही. काही झालं तरी दोघांना एकमेकांपासून लांबच ठेवलं पाहिजे, असं आता इथे राकेश हा विचार करत असतो आणि म्हणतो की लवकरात लवकर मला त्या दोघांचाही शोध घेतला पाहिजे. अर्णव आणि ईश्वरी जर असेच एकमेकांसोबत राहिले तर कदाचित त्यांच्यामध्ये मैत्री होईल आणि तीच मला नको आहे, असं तो आता म्हणून स्वतःला कामाला लावत असतो. तेवढ्यातच समोरून आता वल्लरी आणि लावण्या दोघेही गप्पा मारत मारत येत असतात. त्याच वेळेला लावण्याचं आणि वल्लरीचं लक्ष हे समोर उभे असलेल्या राकेशकडे जातं. दोघीजणी त्याच्याकडे बघत असतात. आता वल्लरी मामी म्हणते की जावई बापू इथे काय करतायत रस्त्यावर? असं म्हणून आता ती दोघेही तिच्याकडे जायला निघतात आणि दोघांनाही आता धक्का बसलेला असतो की नेमकं हे सगळं काय बाबा चालू आहे. त्यावेळेला राकेशही त्या दोघींना बघतो
आणि मग वल्लरी येते आणि म्हणते की जावई बापू, अहो तुम्ही इथे काय करताय? तेव्हा राकेशलाही तिला बघून आत्ता धक्का बसलेला असतो. आता राकेशवर त्या दोघींनाही संशय आलेला असतो. म्हणून त्या त्याच्याकडे बघतच राहतात. तेव्हा राकेश म्हणतो की ॲक्च्युली मी अर्णव आणि ईश्वरीचा काही पत्ता लागतोय ना, की बघण्यासाठी इथे आलो होतो. त्यावेळेला मग वल्लरी म्हणते की म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचा इथे पत्ता आम्हाला काहीच कळलं नाही, ते कसं काही सापडेल? तेव्हा तो म्हणायला लागतो की ॲक्च्युली काय ना, इकडेच जवळपास ईश्वरीचं घर आहे ना, म्हणूनच मी इकडे आलेलो. कारण त्यांच्याबद्दल काही क्लू सापडतोय का ना, हे बघण्यासाठी मी इथे आलो होतो ॲक्च्युली. त्यावेळेला मग तिथे घरी जाऊन काहीतरी सापडेल या हेतूने मी इथे घरी आलो. तेव्हा लावण्य म्हणते की नाही नाही, काहीच गरज नाही आता तिच्या घरी जाण्याची. कारण आम्ही दोघीजणीही आता तिच्याच घरातून येतोय. ॲक्च्युली काहीच सापडलेलं नाही. आम्ही पोलिसांना तिकडे घेऊन गेलो होतो. त्यावेळेला मग तो म्हणतो की पोलीस पोलीस कशाला? तेव्हा आता लावण्य आणि वल्लरी दोघीजणही त्याला जे काही घडलं ते सांगत असतात. आणि त्याच वेळेला तिथे आता लावण्याचा माणूस येतो आणि तो माणूस इथे आता लावण्याला इशारा करत असतो की मॅडम जरा इकडे या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याच वेळेला आता लावण्य ही त्याला तिथेच उभा राहा असं खुणवत असते. आणि नंतर मग आता इथे हे सगळं घडल्यानंतर राकेशला धक्का बसलेला असतो. म्हणजे पोलिसांना तुम्ही तिकडे घेऊन गेलात आणि हे सगळं घडलं असं ऐकून त्याला इथे आनंदच झालेला असतो. पण तो म्हणतो की त्यातून काही सापडलंय तरी का? परंतु लावण्या ही काहीच सांगायला तयार नसते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो दोघींनाही कॉंग्रॅच्युलेट करत असतो की तुम्ही असं सगळं केलं. त्यावेळेला इथे आता ती काही बोलत असताना पटकन लावण्या म्हणते की चला आम्हाला जरा उशीर होतोय, आम्ही निघतो. आणि त्या दोघीजणही पुढे निघून जातात. आणि वल्लरीलाही कळलेलं असतं की लावण्याचा माणूस हा त्यांना बोलवतोय. म्हणून दोघीजणही जाता जाता आता लावण्या मागे वळून बघते आणि राकेशही त्या दोघींकडेच वळून बघत असतो. तेव्हा राकेश विचार करतो की आता या दोघी माझ्याशी बोलत उभ्या होत्या आणि आता अचानक असं काय झालं असेल की त्या दोघी पटकन निसटल्या, असा विचार इथे आता राकेशच्या डोक्यामध्ये येत असतो. लावण्या ही तिकडे निघून गेलेली असते आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे जंगलातनं चालत असतात. ईश्वरीला आता जोरजोरामध्ये शिंका येत असतात. त्यावेळेला अर्णव म्हणतो की अरे हे काय आहे, किती शिंका येतात तुला? तेव्हा मग ती म्हणते की शिंकांचं काय करणार आहे मी, ते येतात तर आता काय करू, असं वातावरणच आहे इथे बेटावर म्हणून. तेव्हा मग तो म्हणतो की किती शिंका? खरंच त्या शिंकाने ना मला इरिटेटिंग व्हायला होतं आहे त्या आवाजाने. तेव्हा मग ती म्हणते की कधी शिंका इरिटेटिंग असतात का? कधीच नसतात. तेव्हा तो म्हणतो की आहेत, तुझ्या या शिंका आहेत ना त्या देखील मला इरिटेट करत आहेत. मग ती म्हणते की मी काहीच करू शकत नाही, अशा ठिकाणी मी अडकली आहे ना की तिथून मला काही करता येणार नाही. आणि हो, काहीतरी कर म्हणताय ना, मग इथून डाव्या बाजूला वळल्यावर ना एक केमिस्ट असेल, तिकडून घेते औषध आणि मग मला वाटेल ना बरं. तेव्हा तो म्हणतो की काहीतरी काय बडबडतेस? तेव्हा मग ऐश्वरी म्हणते की मग बडबडतेस म्हणजे तुम्ही असे बोलताय की काहीतरी कर, मग मी काय करू शकते या सगळ्यावर? असं आता ती त्याला बोलत असते. आणि त्याच वेळेला म्हणते की ॲक्च्युली माझी अशी सवयच आहे की नवीन वातावरण आलं तेव्हा मला हा सगळा त्रास व्हायला सुरुवात होतो. तेव्हा आता त्यानंतर तो म्हणतो की डिस्गस्टिंग आहे हे सगळं. खरंच आता हे कुठपर्यंत मला भोगायचं ना, खरंच मला कळत नाही. नंतर ईश्वरी बाजूच्या झाडाचा पाला असतो त्याचा वास घ्यायला लागते आणि म्हणते की ही वनस्पती आहे ना, याने मला बरोबर वाटेल. त्यावेळेला ती म्हणते बघितलं, माझ्या शिंका थांबल्या वास घेतल्याने. परत आता ईश्वरीला दुसरी शिंक येते आणि ती आता पुन्हा फसते आणि म्हणते की कदाचित ही ती वनस्पती नसावी आणि ती गपचूप तिथेच उभी असते. त्यानंतर जेव्हा न्यूज लावली जाते तेव्हा पुन्हा एकदा टी व्हीवरती त्याच बातम्या सारख्या सारख्या दाखवत असतात. आणि वल्लरी ही ईश्वरीच्या घरी जाऊन जे काय काय बोलली आहे ते दाखवत असतात की बरं आहे, तुमच्या मुलींना तुम्ही मस्तपैकी श्रीमंत मुलं गटवायला सांगता आणि त्यानंतर मग तुमचा रस्ता साफ मोकळा होऊन जातो. हे बरं आहे आसवं गाळायची आणि मग कोटी कोटी आसवं गाळून आपल्या घरात शिरायचं. त्यावेळेला मग इथे हे बोलल्यानंतर लावण्य देखील म्हणालेली असते की हो, इंदोरच्या सात्विक फॅशनच्या शोमध्ये देखील ईश्वरी देसाईनेच प्रॉब्लेम केला होता. आता हे ऐकल्यावर आजी मात्र भडकते. आजी म्हणते की या काय बोलतायत, यांना कळतंय का? आणि खरंच मला ना ही वल्लरी माझी सून असल्याचा लाज वाटते, ही कसं काय असं वागू शकते? त्यावेळेला मग इथे अंजली म्हणत असते की हो ना, काय खरंच कळत नाही आहे, ही लावण्य तरी अशी तिकडे जाऊन का बोलते आणि पोलिसांना का बरं घेऊन गेली आहे? तेव्हा आता आजी म्हणते की त्या लावण्याचं ठीक आहे गं, ती बाहेरची आहे, परंतु आपली ही वल्लरी ही तर घरातली आहे ना, हिने असं नको करायला हवं होतं. तेव्हा आता आकाश म्हणतो की आजी ॲक्च्युली मॉमला ना अर्णवची काळजी वाटते ना, म्हणून ती हे सगळं करते, बाकी काही नाही. त्यावेळेला आता लगेच तो म्हणतो, त्यावर आजी म्हणते की तिला जर खरंच अर्णवची काळजी वाटत असती ना, तर तिने असं जाऊन चार चौघांमध्ये आपल्या घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आणली नसती.
ती हे सगळं मुद्दाम करते आता हिचं मी काय करू? सगळ्या मीडियामध्ये आता ही बातमी पसरलेली आहे की हे सगळं यांच्या घरातले लोकं देखील सामील होऊन करतायत. खरंच आता या सगळ्याची ना मला खूप चीड येत आहे. तेवढ्यातच आता इथे अविनाशला एक ऑफिसमधून फोन येतो आणि फोन येत असताना तो म्हणतो की हॅलो बोला काय झाले. त्याच वेळेला आता अविनाश म्हणतो की दॅट्स अ ग्रेट न्यूज. ठीक आहे बरं झालं असं म्हणून तो आता फोन ठेवतो. नंतर मग आता आजीला तो सांगतो की आजी एक न्यूज आहे ती म्हणजे की आपल्या कंपनीच्या मागच्या बाजूला काल रात्री काहीतरी हा सगळा प्रकार घडला होता आणि त्या प्रकारांमधून ते दोघं किडनॅप झाले होते. आणि मग कालचं कंपनीचं बॅक साईडचं फुटेज मिळालं ना की त्याच्यावरूनच लक्षात येईल की हे सगळं नेमकं काय आहे आणि या सगळ्याच्या मागे नेमका कोणाचा हात आहे हे त्या फुटेजनंतर आपल्या लक्षात येईल असं पोलीस म्हणत होते. आणि त्याच दिशेने त्यांची चौकशी चालू आहे. लवकरात लवकर काहीतरी घडेल असा आता इथे तो सांगत असतो. आणि आजी म्हणते की खरंच बरं होईल बाबा जर काही अशा मार्गाने आपल्याला कळलं की आपले अर्णव ईश्वरी कुठे आहेत तर देवा तुझे खूप खूप लाख लाख आभार. सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तुझे काही म्हणतोयस ते सगळं काही नीट होऊ दे असं म्हणून आता आजी ही देवाचे हात जोडत असते आणि दोघंही सुखरूप असू दे अशी प्रार्थना देवाकडे करत असते. त्यानंतर आता लावण्या तिच्या माणसाकडे जाते आणि त्याला विचारते की येस टेल मी काय झालं आहे. तेव्हा तो सांगतो की मॅडम त्या एआर सरांची बातमी लागली आहे. ते दोघंजणही कुठे सापडलेत कुठे अडकलेत ते कळलं आहे. त्यावेळेला लावण्य म्हणते की काय झालं आहे कुठे. तेव्हा मग तो सांगतो की उरणजवळ एक निर्जन बेट आहे ना त्याच्या आतमध्येच ते दोघंही अडकलेले आहेत. त्यावेळेला मग आता ती म्हणते की मग वाट कसली बघताय लवकरात लवकर तुम्ही तिकडे जा आणि माणसं पाठवून लवकरात लवकर एआरला तिकडून सोडवा. आणि हो एक गोष्ट आणखी लक्षात घ्यायची त्या म्हणजे तिकडून एआरला सोडवायचं आहे फक्त एआरला सोडवायचं आहे. त्या मुलीला तिकडून अजिबात सोडवायचं नाही आहे लक्षात ठेवा. त्यावेळेला मग आता ती अशा प्रकारे बोलल्यावर तो मॅडमला म्हणतो की हो मॅडम ठीक आहे तुम्ही जे सांगाल तसंच आम्ही करू. त्यावेळेला ती म्हणते की लक्षात ठेवायचं यावेळेला कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. त्या एआरलाच तिकडून सोडवायचं आहे आणि त्या मुलीला तिकडेच अडकवून ठेवायचं आहे आणि काही झालं तरीही तिला तिथून लवकर सुटता कामा नये. आणि हे सगळं आता लवकरात लवकर केलं पाहिजे आणि तुम्ही आता तिकडेच जा. तेव्हा तो सांगतो की मॅडम ॲक्च्युली आता नको. आता ना तिकडे सगळं पेट्रोलिंगचं वगैरे काम चालू असणार आहे. त्यामुळे आता तिकडे जाणं धोक्याचं असू शकतं. तिकडे काही माणसं असू शकतात. त्यामुळे आपल्याला हे सगळं काम रात्रीमध्ये केलं पाहिजे. जेव्हा सगळं काही शांत असतं तेव्हाच त्यांना तिकडून काढून घेतलं पाहिजे. तेव्हा मग लावण्य म्हणते की यस तुम्हाला जे काही वाटतंय ते योग्य करा परंतु त्या मुलीला तिकडून बाहेर काढायचे नाही. असं म्हटल्यावर आता तो माणूस तिकडून निघून जातो आणि वल्लरी आणि लावण्या देखील तिकडून निघून जातात. आता गाडीच्या मागे हे सगळं ऐकलेलं असतं राकेशने आणि राकेश मनातच म्हणतो की वा काय भारी बातमी लागलेली आहे कानाला. परंतु तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कोणीही तिकडे पोहोचण्याच्या आत हा राकेश तिकडे पोचलेला असेल आणि तो सगळ्यात पहिले त्यांना सापडेल असं म्हटल्यावर आता तो गालातल्या गालात हसायला लागतो. आणि त्यानंतर इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही रात्रीचे जंगलामध्ये असतात आणि जंगलामध्ये असताना ते दोघंजणही शेकोटी करत असतात. आणि इथे अर्णवला खूप वैताग येत असतो. तो सारखं सारखं कंटाळत असतो. त्याला डास चावत असल्याने त्याला त्रास होत असतो. तेवढ्यातच तो येतो आणि ईश्वरीच्या अंगावर तो ओढणी टाकतो आणि ओढणी टाकल्यावरती ती म्हणते की काय हे काय केलं मला सांगा की तिथे ते निशाण लावलं होतं त्याचा काहीतरी उपयोग झाला का. कोणी आपल्यापाशी आलं का कुणाला काही बातमी लागली का. त्यावेळेला तो म्हणतो की नाही त्या निशाणाची काहीच बातमी लागलेली नाही आणि इतक्या रात्रीचं ते निशाण कोण बघणार आहे. इथे अंधार आहे इथे कोणी बघणार थोडीच आहे आपल्याला म्हणूनच हे निशाण मी परत काढलं. तेव्हा मग तो म्हणतो की बरं आता तुम्ही हे काय करताय शेकोटी पेटवताय आणि ही शेकोटी पेटवणार कशी काय घरून येताना इथे किडनॅप होताना माचीस वगैरे आणलेलीस की काय. त्यावेळेला मग ती म्हणते की माचीस नाही. कसं आहे ना काही गोष्टी असतात जे पूर्वीच्या लोकांनी आपल्याला शिकवून गेलेले असतात परंतु तुम्हाला त्याचं काहीच महत्त्व नसणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला यातलं काहीच माहिती नसणार आहे. मला सांगा की आता या क्षणाला तुमच्या लक्षात आलं पाहिजे होतं. आता तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही ज्या गोष्टीचा माज करता तो म्हणजे पैसा हा आपल्या काहीच कामाचा नसतो. कारण आत्ताच्या या क्षणाला तुम्हाला तो वापरता येतो काय तर नाही. काहीच गोष्टी होत नाही आहेत त्यामुळे आता मी जे म्हणते ते करायला लागेल. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की तू जास्त बोलू नकोस. लक्षात घे हे जे काही बडबडतेस ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं काहीच ऐकून घेणार नाही परंतु आता मी जे काही करते ना ते बघा. हे दगड आहे ना हे दगडांचं घर्षण त्यामुळे आपली ही शेकोटी नक्कीच पेटू शकते. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे तुझी बडबड आता बंद कर आणि तुझी ही शेकोटी पेटव.
तुझी ही बडबड आहे ना ती आता थोड्या वेळाने बंद होईल. दिवस होता तोपर्यंत ठीक आहे. आता जशी जशी रात्र चढत जाणार आहे ना तशी तशी बघ इथे किती कडाक्याची थंडी वाजत जाईल. मग तुझे दात कसे वाजतात ते बघ, तुला बोलता पण येणार नाही. असं अर्णव तिला बोलत असतो. त्यानंतर मग आता अर्णव हा तिच्यावर ओरडत असताना ईश्वरी म्हणते की हो गप्प बसा, काहीच होणार नाही आहे ते. त्यावेळेला मग इथे आता अर्णव हा सारखा सारखा स्वतःच्या हाताला मारत असतो, कारण त्याला खूप डास चावत असतात आणि तो ओरडत असतो की दिस ब्लडी मॉस्किटोज आणि त्याला खूप राग येत असतो. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणत असते की हो ना, इथे हे मच्छर खूप आहेत ना आणि नेमके त्यांना तुम्ही सापडलात. आणि त्याच वेळेला इथे आता ईश्वरीला तो म्हणत असतो की मला खरंच कळत नाही आहे की आपण इतक्या मोठ्या क्रायसिसमध्ये सापडलो आहे आणि तरीही तू शांत कशी बसू शकतेस. इतक्या मोठ्या अडचणीत आहोत पण तरीही तू काहीच बडबडत म्हणजे काहीच बडबडत बसली आहेस. नीट काय ते बोल ना, असं तो तिला सांगतो. त्याच वेळेला ईश्वरी आता त्याचीच ॲक्टिंग करू लागते आणि उठून उभी राहते आणि म्हणते की अरे काय यार, इथे एवढं मोठं जंगल आहे आणि हे ब्लडी मॉस्किटो हे माझ्याजवळच येऊन कशाला मला चावत आहेत. आणि हो आम्ही दोघंही इथे कोणी सापडलो आहे, इथे अडकलो आहे. कोणाला कळतं आहे की नाही किती वाजलेत, काय आहे, कोणी येणार आहे की नाही. आणि हो आता किती वाजलेत, त्यामुळे शिर्के एक काम करा, तुम्ही ना माझ्यासाठी प्रायव्हेट प्लेन पाठवून द्या. त्यानेच मी येईन. ह्या सगळ्या गोष्टीतून मी अडकून पडलो आहे आणि इथे एखादा मोबाईलचा टॉवर पण नाही आहे. म्हणजे कोणाला कॉल वगैरे लावायचा झाला तर कसलाही टॉवर वगैरे नाही आहे. हे काय आहे, इथे कसली परिस्थिती आहे. असं म्हणून आता ती हे सगळं करत असते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे काय चाललं आहे तुझं, हे तू सगळं काय बडबडतेस, तुला तरी कळतं आहे का. त्यावेळेला मग आता इथे ईश्वरी म्हणत असते की ही ना सगळी मी तुझीच ॲक्टिंग केली. नाही म्हणजे तुम्ही हे असं सगळंच वागू शकता बरोबर की नाही, म्हणूनच तुमची ॲक्टिंग करून दाखवली. आणि आता मला सांगा, मी असं वागून दाखवलं तर कोणी माझ्या मदतीत आलं आहे काय. असं ओरडून आकांतांडव करून मोठमोठ्याने बडबडून काहीच होणार नाही आहे. आपल्या हाती काहीच लागणार नाही, कारण इथे कोणी नाही आहे, फक्त आपण दोघे अडकलेलो आहोत. यामुळे लक्षात घ्या, काही झालं तरीही आपण यामधून लवकर सुटू शकणार नाही. त्याच वेळेला आता अर्णव हा मान खाली घालून असतो आणि त्याला ईश्वरीचा मुद्दा जो असतो तो पटलेला असतो आणि तो गप्पच तिथे बसलेला असतो. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी म्हणत असते की बरं काय झालं आहे, आता जे झालं आहे ते बडबडून झालं असेल तर जरा शांत बसा, सगळं काही व्यवस्थित होईल. मला कळलं आहे आता तुम्हाला माझा मुद्दा पटला आहे. तेवढ्यातच आता इथे अर्णव हा तिच्यावर चिडलेला असतो आणि असं म्हणून तो तिथे गपचूप बसतो आणि ईश्वरी जाते आणि तिच्या कामाला लागते. आता तिची शेकोटी असते ती पेटलेली असते आणि ती तिकडे शेकोटीला ऊब घेत बसलेली असते. आणि तेवढ्यातच इथे अर्णव देखील झोपलेला असतो, परंतु दगडाचा आधार घेऊन झोपताना त्याच्या आजूबाजूला खूप डास असतात आणि ते त्याला सारखे सारखे चावत असतात आणि त्याला खूप कंटाळा आलेला असतो. त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणते की खरंच या माणसाला खूप डास चावत आहेत आणि ते खूप डास गुंगावत आहेत, परंतु काय करणार असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि तिचे हात पूर्णपणे बंद असल्याने तिला काही ते चावत नसतात, परंतु तिथे अर्णवला ते डास खूप चावत असतात. ईश्वरी म्हणते की यस, एक गोष्ट करू शकते. आणि मग ती आजूबाजूला जे काही सुक्या नारळाच्या झावळ्या पडलेल्या असतात त्या तिकडे घेते आणि शेकोटीच्या साह्याने त्या झावळ्या आजूबाजूला ज्या अर्णवच्या बाजूला तिने ठेवलेल्या असतात त्या सगळ्या झावळ्या ती पेटवते. आणि पेटवल्यानंतर आता तिथे आग निर्माण होते आणि मच्छर येण्याचेही कमी होतात. आणि तेवढ्यातच तिथे अर्णवला जाग येते. तो दचकून मागे बघतो तर म्हणतो की हे काय आहे माझ्या आजूबाजूला. तेव्हा मग ती म्हणते की घाबरू नका, तुम्हाला काही जाळत वगैरे नाही आहे. काय ना, ते सुक्या नारळाच्या ज्या झावळ्या असतात त्या ठेवल्या ना की सगळं काही व्यवस्थित होतं, म्हणजे दूर होतो आणि डास देखील जातात. बघा आता तुमच्या आजूबाजूचे डास देखील गायब झाले असतील. तेव्हा आता अर्णव मनातच म्हणतो की हो, आता मला डास चावायचे कमी झालेत आणि सगळे डास निघून गेलेत. असं म्हटल्यावर त्याला बरं वाटतं. तितक्यात इथून ती ओरडते की कुदरत का करिश्मा, ये सब कुदरत का करिश्मा आहे. असं म्हणून ती आता देवाचेच आभार मानत असते आणि नंतर म्हणते की गणपती बाप्पा, तू जे सगळं काही करतोस ना ते खरंच खूप वेगळं आहे. आणि त्याच वेळेला इथे आता असं ती बडबडत असताना अर्णव तिला काहीच बोलत नाही. आणि नंतर ती त्याला म्हणते की ठीक आहे, आता मला थँक्यू बोलण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे, मला आभार मानण्याची गरजच नाही. असं म्हणून आता ती त्याच्यावर मुद्दाम बोलत असते, परंतु अर्णव मात्र तिच्याकडे काही बघत नाही, तो गालातच हसत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इथे आता तिच्या माणसांना लावण्या इन्फॉर्म करत असते की आता तुम्ही तिकडून फक्त ARला सोडवायचं आहे. आणि लक्षात घ्या, त्या ईश्वरीच्या विरोधात तिकडे असे काही पुरावे सोडा ना की त्यातून स्पष्ट झालं पाहिजे की त्याची सगळी किडनॅपिंग ही ईश्वरीनेच केली आहे आणि आपण नाही. तेव्हा मग तो माणूस तिकडून म्हणतो, मॅडम काळजी करू नका, यामध्ये तुमचं कुठेही काही नाव येणार नाही.
तेवढ्यात आता हे सगळं बोलणं अंजलीने ऐकलेलं असतं आणि लावण्या घाबरते. आणि इकडे आता बेटावर असताना आपल्या अर्णववर हा रॉडने हल्ला होतो आणि हे सगळं राकेश करतो. आता सर असं जोरात ईश्वरी ओरडते. त्याच वेळेला राकेश हा ईश्वरीवर जाऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि ईश्वरीची ओढणी वगैरे खाली टाकून तिच्यावर तो आता जबरदस्ती करण्याचा जंगलातच प्रयत्न करू लागतो. आणि हे सगळं अर्णवने पाहिलेलं असतं आणि त्याला खूप राग येतो. आणि त्याच वेळेला अर्णव हा आता त्या राकेशला मारायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क आता बाजूला काढत असतो. आता हा चेहऱ्याचा मास्क बाजूला झाल्यानंतर नेमका राकेश सापडणार का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.